आणि ब्रेकनंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी की माजी नगरसेविकेच्या पतीच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला आहे। रेखा टिंगरेंच्या पतीवर हल्ल्याचा आरोप केला जातोय। वडगाव शेरीमध्ये हा हल्ला झाल्याचा आरोप आहे। टिंगरेंच्या पतीच्या गाडीवर वीट फेकल्याचा आरोप जो आहे तो करण्यात येतोय आणि त्याची दृश्य आपण बघतोय। माजी नगरसेविका जी वडगाव शेरीची तिच्या पतीवरती हल्ला झाल्याचा आरोप आहे। रेखा टिंगरे असं या माजी नगरसेविकेचं नाव आहे। त्यांच्या पतीवरती हा हल्ला झाला। वडगाव शेरीमध्ये हा हल्ला करण्यात आला। हल्लेखोर नेमके कोण होते, कोणत्या उद्देशातून हा सगळा प्रकार घडलेला हा अर्थात पोलिसांच्या तपासाचा भाग असेल, त्यातनं हे सगळं स्पष्ट होऊ शकेल। पण टिंगरेंच्या पतीच्या गाडीवर वीट फेकल्याचा आरोप जो आहे तो रेखा टिंगरे यांनी केलेला आहे। पुढे बघूयात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी माझी सगळी इस्टेट पणाला लावून निवडणुकीला उभं असल्याचं मतदारांना सांगत निवडून देण्यासाठी त्यांनी भावनिक आवाहन केलं। देवकरांचा हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होतोय। पुढील 2 ते 3 दिवसात तुम्ही माझ्या प्रॉपर्टीची नोटीस वाचाल पेपरमध्ये असं देखील त्यांनी म्हटलंय। सगळी ताकद लावून टाकलेली आहे। माझा बंगला देखील विकून टाकलाय। मला घरकुल घोटाळ्यात गुलाबराव पाटलांनी जेलमध्ये टाकलं आणि त्यामुळे मी विचार केला की इस पार या उस पार होईल, पण निवडणूक लढायची आणि त्यामुळे तुम्ही यंदा लक्ष दिलं नाही तर दुसरा देवकर अप्पाचा जन्म होणार नाही असं गुलाबराव देवकर यांनी म्हटलं। या देवकर अप्पाला संपवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले। मला घरकुलमध्ये जेलमध्ये टाकण्याचं काम गुलाबराव पाटलांनी केलं। प्रत्येक ठिकाणी कोर्टामध्ये आपल्या बगल बच्च्यांना तिथे अर्ज करायला लावला त्रयस्थ अर्जदार म्हणून आणि त्या कोर्टामध्ये चक्र मारायला लावल्या। करोडो रुपये माझे त्या ठिकाणी खर्च झाले। घरच्या सगळ्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची झाली। घरच्या सगळ्या कुटुंबाची मानसिकता खराब झाली। काय पाप केलं होतं मी? आणि आता वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।